सप्टेंबरचा शेवटचा आठवडा हा आठवडा खरं तर आता उलटायला आलाय आणि देशभरातून मान्सूनच्या परतीचे वेध लागण्याचा हा काळ। शेतामध्ये तरारून आलेलं पीक डोळे भरून पाहण्याचा हा काळ। पावसामध्ये न्हाऊन चकचकीत झालेली वसुंधरा आणि तिचं रंगीबेरंगी रूप नजरेत साठवण्याचा हा काळ। सणासुदीची चव जिभेवर रेंगाळती ठेवून सुगीकडे डोळे लावण्याचा हा काळ। पण सध्या महाराष्ट्रात यातलं काहीही दिसत नाहीये। शहरात जा नाहीतर गावात जा, शेतात जा नाहीतर घरात राहा, सगळीकडे पावसानं धुमाकूळ घातलाय। पाऊस नुसता बरसतोय, नुसता कोसळतोय, इतका कोसळतोय की हातातोंडातल्या घासाची अक्षरशः चिखलमाती करतोय। मराठवाडा असू देत, विदर्भ असू देत, पश्चिम महाराष्ट्र असू देत, उत्तर महाराष्ट्र असू देत किंवा कोकणचा भाग असू देत, महाराष्ट्राचा एक भाग, एक जिल्हा, एक गाव असं नाहीये की जिथे पावसाचा फटका बसत नाहीये। जिथे तिथं पावसानं फक्त चिखल केलाय, फक्त दगड मातीचाच नाही तर वर्षभराच्या नियोजनाचा आणि डोळ्यातल्या हजारो लाखो स्वप्नांचाही। पावसाच्या धारा अशा धोधो बरसतायत की नजरेतले अश्रू त्यापुढे दिसतही नाहीयेत। राज्यातला छोटा मोठा शेतकरी, बागायतदार, छोटे उद्योगधंदे सगळे प्रचंड धक्क्यात आहेत, कारण या प्रत्येकाचं झालेलं नुकसान अतिप्रचंड आहे। शेतातली उभी पिकं पाण्यामध्ये गेली आहेत, घरादारांचं नुकसान झालंय, गाडी घोडे वाहून गेलेत, लाख मुलांचे जीव जात आहेत। राज्यातलं हे नुकसान मोठं आहे। लाखो हेक्टर शेतीचं हे सगळं नुकसान ना विमा कंपन्या भरून देतील आणि ना राज्यातलं सरकार। या नुकसानीचा सगळा भार ज्याला सहन करावा लागणार आहे तो आहे राज्यातला शेतकरी। आणि या शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये तराळलेलं पाणी, सणासुदीला तराळलेलं पाणी आज अवघ्या महाराष्ट्राला हेलावून टाकते।